नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीपॅट 2025 एक्झाम फॉर्म कसा फिलअप करायचा आहे। तर मी तुम्हाला एक लाईव्ह फॉर्म दाखवणार आहे भरून। तर कुठल्याही प्रकारची चूक तुम्ही त्याच्यामध्ये करू नका, पूर्णपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। गुगल मध्ये आल्यानंतर टाईप करा NBEMS आणि तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे। वरच्या मेन्यूमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन दिसेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही जीपॅट वरती क्लिक करा। जीपॅट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल इंटरफेस, इन्फॉर्मेशन बुलेटिन, इन्स्ट्रक्शन्स आणि ऍप्लिकेशन लिंक आणि रिझल्ट लागल्यानंतर ते दिसणार आहे। गरजेनुसार तुम्ही या गोष्टी वाचून घ्या। ऍप्लिकेशन लिंक वरती क्लिक करा, खाली स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला काही लिंक्स दिसतील, तर त्या लिंक वरती आपल्याला जायचे। टू रजिस्टर या लिंक वरती क्लिक करा। ऑलरेडी तुम्ही रजिस्टर केलं असेल तर इथे तुम्ही करू शकता आणि खाली काही इम्पॉर्टंट डेट्स पण दिलेल्या आहेत। तर 1 एप्रिल पासून ही सुरू झालेली प्रणाली आहे, तर 21 एप्रिल ही लास्ट डेट असणार आहे। आणि खाली तुम्ही स्क्रोल करा, प्रत्येक डेट दिलेली आहे। जसं की एक्झामिनेशन डेट 25 मे आहे आणि बाय 25 जून तो तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे। आणि तुम्हाला काही डिस्क्रिपन्सीज असेल, हेल्प डेस्क साठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता। तर आपण जाणार आहोत टू रजिस्टर। इथे एक पॉपअप विंडो ओपन होईल। आय एम ऍप्लिकेंट वरती क्लिक करा आणि सबमिट करा। पुन्हा एकदा पॉपअप विंडो इथे ओपन होईल। आय ऍग्री वरती क्लिक करा आणि खाली तुम्हाला इथं पर्सनल डिटेल्स तुमच्या टाकायच्या आहेत। पर्सनल डिटेल मध्ये तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन सर्टिफिकेट नुसारच नाव टाकायचंय। तर याच्यामध्ये प्रिफिक्स कुठलाही लावू नका, डॉक्टर, मिस्टर, मिसेस, तर हे कुठल्याही प्रकारचे असे प्रिफिक्स लावू नका। आणि क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही बी फॉर्मला इथं कन्सिडर करा। बी फॉर्मच्या सर्टिफिकेट किंवा रिझल्ट वरती जसं नाव असेल तसंच तुम्हाला इथं एंटर करायचं आहे। पुन्हा ते एकदा कन्फर्म करायचं। खाली डेट ऑफ बर्थ तुम्ही सिलेक्ट करू शकता विंडोमधून। जेंडर सिलेक्ट करा, नॅशनॅलिटी सिलेक्ट करा, मोबाईल नंबर टाका। जो चालू मोबाईल नंबर आहे तोच टाका, कारण त्याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे। अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाका, नसलं तर काही गरज नाही, कारण रेड मध्ये नाही येते, रेड हॅशटॅग मध्ये। त्यानंतर ईमेल ID जो चालू आहे तोच टाका। पुन्हा री एंटर करा, जनरेट OTP करा। त्यानंतर आय ऍग्री वरती क्लिक करा आणि इथं कॅप्चा इमेज एंटर करा। एकदा OTP तुम्हाला आला तर त्याला व्हॅलिडेट करायचं आहे। व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला तिथे री-व्हेरीफाय करायचं आणि री-व्हेरीफाय झाल्यानंतर त्याला सबमिट करायचं। त्यानंतर ही विंडो ओपन होईल। त्यानंतर तुम्ही जा गो टू ऍप्लिकेशन। लेफ्ट हँड साइडला तुम्हाला हे जे डिटेल्स दिसत आहेत हे सगळे तुम्हाला 1 बाय 1 भरायचे आहेत। पर्सनल डिटेल्स ऑलरेडी आपण भरलेले आहेत आणि काही त्याच्यात राहिलेले आहेत, जसं की फादर्स नेम, मदर्स नेम, कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर फिजिकली डिसेबल, येस ऑर नो, जर असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट लागेल त्याचं। तुमचा कंट्री कोड, त्यानंतर तो कंट्री कोड ऑटोमॅटिकच आलेला आहे। बाकीचे जे डिटेल्स आहेत लाईक आयडेंटिफिकेशन डिटेल्स, तर याच्यापैकी तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही यातून सिलेक्ट करू शकता। वोटर ID आहे, पॅन कार्ड आहे, गव्हर्नमेंट लायसन्स आहे किंवा पासपोर्ट आहे आणि आयडेंटिफिकेशन मार्क ऑन द फेस, तर तो एक तुम्ही टाकू शकता। आणि आयडेंटिफिकेशन मार्क बाय बर्थ और बाय बॉडी, तर याच्यामध्ये काहीतरी एक सुचून तुम्ही तुमच्या डोक्याने ते टाकून द्या। हे जे 4 आयडेंटिफिकेशन डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत त्याच्यापैकी कुठलं तरी एक तुम्ही याच्यात येस म्हणा, बाकीचे नो म्हणले तरी चालेल। याच्यापैकी कोणाला तरी एकाला येस म्हणायचंय। आणि जसंही तुम्ही येस म्हणता, जसं मी इथं पॅन कार्ड म्हणलं येस, तर मला इथं माझा नंबर टाकावा लागेल। आता पुढे कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये आलंय, करस्पॉन्डन्स ऍड्रेस इन इंडिया, तर हे तुम्ही सिलेक्ट करा। सिटी, स्टेट, पिनकोड, कंट्री, तर इंडिया आहेच इथे, कारण आधीच आपण सिलेक्ट केलं होतं। त्यानंतर जर तुमचं सेम असेल परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डंट ऍड्रेस, जर तुम्ही येस केलं तर हे ऑटोमॅटिकली खाली डायरेक्ट सगळं जसं आहे तसं देणार। त्यानंतर 7 सिलेक्ट करा। आता क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला टाकायचे 10th 12th आणि बी फार्म आणि ऍडिशनल क्वालिफिकेशन काही असेल तर
तर इथं तुम्ही बघू शकता स्टेट बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमचं सपोज महाराष्ट्र असेल तर इथं तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करू शकतात आणि तुमच्या बोर्ड रिझल्टवरती ते दिलेलं असतं नेम ऑफ बोर्ड, पासिंग इयर. तर असं 1 बाय 1 विंडो तुम्ही ती फिलअप. या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट आयडी टाकायचा आहे. तर एनरोलमेंट आयडी हा तुमचा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर, जसं PRN नंबर पुणे विद्यापीठाने दिला किंवा बाकीच्या युनिव्हर्सिटीने पण दिलाय, तर तो तुमचा रिफ्लेक्ट झाला पाहिजे रिझल्टवरती. तो कुठलाही असू द्या नंबर, कारण बाकीच्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्याला वेगळं वेगळं नाव आहे. फक्त फर्स्ट टू फायनल इयर तुमच्या रिझल्टवरती तो एकच नंबर असला पाहिजे, असा नंबर तुम्ही इथे टाका. PCIने जर तुम्हाला नंबर दिला असेल तर तो इथं तुम्ही टाकू शकता. हे काही कंपल्सरी नाही आहे. तर इथं कंट्री सिलेक्ट करा फॉर B.Pharm, स्टेट सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करा आणि मंथ अँड इयर ऑफ ऍडमिशन. तर फर्स्ट इयरला ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन झालं असेल, जसं की ऑगस्ट महिन्यामध्ये शक्यतो ऍडमिशन होतात, तर ते तुम्ही इथं टाकून द्या. त्यानंतर इथं हे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन जे आहे तुम्ही ते B.Pharm संदर्भात तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही रेस्ट्रिकेटेड आहात का डिपोर्टेड आहात ड्युरिंग द फार्मसी कोर्स, ऑब्व्हियसली नसणारच आहे. इथं सगळे नो म्हणून टाका, बेस्ट वे. आणि फक्त इथं तुम्हाला विचारलंय हॅव यू अप्लाइड इन GPAT 2024. तर याचा काय रिलेव्हन्स आहे मला माहित नाही, बट केलं असेल तर ठीक आहे, नसेल केलं तर नो करा. आता पुढे तुम्हाला टेस्ट सिटी सिलेक्ट करायची आहे. तर इथं तुम्ही तुमच्या सोयीनुसार जी आहे ती सिलेक्ट करा. मी इथं महाराष्ट्र सिटी सिलेक्ट करणार आहे आणि स्टेट सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर सिटी माझ्या सोयीनुसार ती पण मी करणार आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. इथं काही 2-3 ऑप्शन्स असं काही प्रकार नाहीये. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स कडे येताल, डॉक्युमेंट आणि पेमेंट. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन, त्यानंतर B.Pharm फर्स्ट इयर मार्कशीट, सेकंड इयर मार्कशीट आणि थर्ड इयर मार्कशीट. तर जी तुमची इव्हन सेमची मार्कशीट असेल ती तुम्ही अपलोड करा, कारण ऑड सेम मध्ये एकच सेमिस्टर आहे, पण इव्हन सेम मध्ये दोन्ही पण येतील. त्यानंतर पेमेंट 3,500 रुपये तुम्हाला इथं भरायचं आहे आणि त्यानंतर कॅप्चा एंटर करायचं आहे. एकदा प्रिव्ह्यू करून घ्या सगळं भरल्याच्या आधी आणि आय ऍग्री वरती क्लिक करून नंतर सबमिट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो पण कॅप्चर करायचा आहे. तर हे फक्त लॅपटॉप मधूनच शक्य होणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमचा फोटो इथं अपलोड जरी केला तरी तुम्हाला तो एक कॅप्चर पण करायचा आहे, कारण ऑप्शन ऑर नाहीये, अँड आहे. तर हे फोटो तो पण अपलोड करायचा आहे आणि रिअल टाइम फोटो पण तुम्हाला कॅप्चर करायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, कॅप्चा इमेज एंटर करा. तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. तर इथं तुम्ही पेमेंट ऑप्शन कुठलाही घेऊ शकतात. तर मी इथं QR कोड घेतला होता UPI मधून आणि त्यानंतर तुम्हाला इथं प्रिंट करता येईल तुमचा फॉर्म आणि प्रिंट फॉर्म करून लॉग आउट करू शकतात. याच्या व्यतिरिक्त काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्कीच त्याचं उत्तर देईन.